नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका गौरी कुलकर्णी आरणी फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे आपल्याशी संवाद साधतेय। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आरणी फाउंडेशन ही संस्था मागील कित्येक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करते आहे आणि आमच्या संस्थेचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना, सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं आणि उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे। चांगल्या शिक्षकांकडनं, क्वालिफाईड शिक्षकांकडनं मार्गदर्शन मिळालं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन रिव्होल्यूशन आता इतकं झालंय आणि हे ऑनलाईन शिक्षण क्रांती जी आहे ही याचा वापर करून आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण आता कुठेही अगदी सेकंदात पोहोचू शकतो। आणि मग हाच विचार मनात धरून आरणी फाउंडेशन तर्फे आम्ही ऑनलाईन पद्धतीनं इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत आणि या प्लॅटफॉर्मचा अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं या प्लॅटफॉर्मवरती सहभागी झालेले आहेत आणि या प्लॅटफॉर्मचा आनंद हे विद्यार्थी घेत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन पद्धती म्हटली तर मग चेंजेस तर आलेच। मग आता आरणी फाउंडेशन ह्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आपल्या काही चेंजेस आपण केलेले आहेत। आता आपण हा पूर्ण ऍप्लिकेशनचा सेटअप आपल्या स्वतःकडून आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती आता जायची गरज राहणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता प्ले स्टोअर वरती आरणी फाउंडेशनच्या ऐवजी आरणी ग्लोबल हे ऍप सर्च करायचं आहे। अशा पद्धतीचा हा लोगो तुम्हाला दिसेल। आरणी ग्लोबल हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा इंटरफेस कशा पद्धतीने दिसेल प्ले स्टोअर वरती, तर तुम्हाला साधारणतः हे असं बघायला मिळणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला आरणी फाउंडेशनचा लोगो दिसेल आणि या लोगोचा स्टॅटिक्स मधनं तुम्ही आपला ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता। आता हे आरणी ग्लोबल नावाचं जे ऍप आहे हे कसं वापरायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या पुढे असेल। तर ऍप मध्ये आम्ही फार चेंजेस केलेले नाहीयेत। ऍप साधारणतः सेमच आहे। इंटरफेस त्याचा जो आतला आहे तो सुद्धा बऱ्यापैकी सारखा आम्ही ठेवलाय। त्यातले टूल्स, कंटेंट किंवा त्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही सारख्या ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जो सर्वात आधी विद्यार्थी आरणी फाउंडेशनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करत होते क्लास प्लसच्या माध्यमातून, परंतु आता आपल्याला हे आपल्या स्वतःच्या कस्टमाइज फॉर्म मध्ये अवेलेबल आहे। तर ऍपचं नाव सर्वांनी लक्षात ठेवा, आरणी फाउंडेशन नाही ऍपचं नाव आरणी ग्लोबल आहे। आरणी ग्लोबल हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला साधारणतः अशा पद्धतीने हा इंटरफेस दिसेल। ऑनलाईन पद्धती आहे त्यामुळे सुरुवातीला ऑनलाईन इमेजेस दिसतील विद्यार्थ्यांच्या शिकताना, किंवा खाली काही आमचे डायरेक्टर्स व्हिडिओ आहेत किंवा आम्ही स्वतः काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत माहिती देण्यासाठी, तर ते व्हिडिओज तुम्हाला या माध्यमातून दिसतील। तर अशा पद्धतीचा हा इंटरफेस असेल। आता जर विद्यार्थ्यांना आमचे काही फ्री डेमो लेक्चर बघायचे आहेत, आम्ही अजून सुद्धा ही फॅसिलिटी ॲपमध्ये ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांनी आधी काही लेक्चर अटेंड करून बघा। जर त्यांना ते लेक्चर आवडले, जर त्यांना ते डेमो लेक्चर्स चांगले वाटले, तर मात्र तुम्ही फीस भरून ॲप्लिकेशनमध्ये सहभागी होऊ शकता। तुम्हाला त्या त्या वर्गाचा कंटेंट दिसायला लागेल। मग त्यासाठी तुम्हाला जर सहभागी व्हायचे, फ्री डेमो लेक्चर बघायचे आहेत, तर तुम्हाला असे काही डिटेल्स तुमचे जे आहेत, म्हणजे तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचा फोन नंबर, डेट ऑफ बर्थ, किंवा तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकताय, तुम्ही कुठल्या बोर्डमध्ये शिकताय, तर या पद्धतीची थोडीशी माहिती जी आहे ही तुम्हाला द्यायला लागणार आहे ॲप्लिकेशनमध्ये। ही माहिती तुम्ही प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला साधारण ते अशा पद्धतीचा साइन अप बार दिसेल। तर आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत यासाठी आम्ही वर्ग वेगवेगळे केलेले आहेत, किंवा 5वी ते 12वीच्या साठी आपला हा प्लॅटफॉर्म आहे पूर्ण। तर हे सगळे 5वी, 6वी, 7वी, 8वी शालेय स्तरावरती जे तुमचे 5वी ते 10वीचा ग्रुप आहे ते सर्वांचे क्लासेस आणि कोर्सेस वेगवेगळे दिसतील तुम्हाला ॲपमध्ये। तर तशा पद्धतीनं तुम्ही ते ॲपमध्ये आपला वर्ग सिलेक्ट करायचा आहे, आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि तो केल्यानंतर त्या क्लासमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तिथे फ्री डेमो लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। आता तुम्ही फ्री डेमो लेक्चर्स बघितले आणि आता तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे त्या क्लासमध्ये, किंवा त्या क्लासमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी एंटर व्हायचंय, तर त्यासाठी तुम्हाला निश्चित करायला लागेल तुम्हाला कुठल्या बॅचमध्ये तुम्ही आहात, कुठला वर्ग तुमचा आहे।
त्यासाठी कोर्सेस हा टॅब तुम्हाला खाली दिसतोय बघा, मी ॲरोनी दाखवलेला आहे. हा कोर्सेस या टॅब वरती तुम्हाला जायचं आहे आणि कोर्सेस टॅब वरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं काही व्हिडिओज दिसतील की जे आम्ही स्वतः रेकॉर्ड केलेले व्हिडिओ असतील किंवा काही सेशन्स असतील टीचर्सचे, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. हे तुम्हाला आवडले की तुम्हाला लॉग इन टू कंटिन्यू करायचंय, कारण लॉग इन टू कंटिन्यू हा ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या क्लासचे डिटेल्स आणि तिथे ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीने आपण आता अगदी सेकंदात पेमेंट करू शकतो किंवा फीस भरू शकतो. त्या पद्धतीनं तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही तो फी भरून पुढे जायचंय. त्यानंतर तुम्हाला तुम्ही फी भरल्यानंतर तुम्हाला लॉग इनचा टॅब येईल, साइन इनचा टॅब येईल. सुरुवातीला तुम्हाला लॉग इन करायला लागेल, आता तुम्हाला साइन इन करायचंय. हा फरक आहे, हा लक्षात घ्या. साइन इन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे असा टॅब येईल बघा, इथे तुम्हाला ईमेल आय डी तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे स्वतःसाठीचा. नेहमी तुम्ही ॲपमध्ये एंटर करताना तुम्ही त्या पासवर्डने एंटर करू शकता. तर तुमचा एक नवीन पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे तिथे. आणि हा पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला साधारणतः ज्या वर्गात तुम्ही ऍडमिट झालेला आहात त्या वर्गासाठीचा तुमचा ऍक्सेस आमच्याकडून ओपन झालेला असेल आणि मग तुम्ही त्या वर्गाचे लेक्चर्स जे आहेत ते बघू शकतात. म्हणजे तुम्हाला जो वर्गाचा पूर्ण कंटेंट आम्ही अपलोड केलेला असेल, जे काही व्हिडिओज असतील, चॅप्टर वाईज व्हिडिओज असतील, तर ते त्या माध्यमातून तुम्हाला बघता येतील. तर साधारणतः विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचं ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपण चेंजेस केलेले आहेत. प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्हाला अर्नी ग्लोबल हे ऍप सर्च करायचंय. अर्नी ग्लोबल हे ऍप सर्च केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ऍपच्या माध्यमातून क्लिअर होतील. तुम्ही स्वतः जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा बऱ्याचशा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर काही अडचणी आल्या तर आपला अर्नी फाउंडेशनचा नंबर तुमच्याकडे आहे, आपल्या वेबसाईट वरती हा नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्ही कधी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही निश्चितपणे त्या अडचणी आम्हाला सांगून सॉल्व्ह करू शकता. आम्ही 5वी ते 12वीच्या प्लॅटफॉर्मसाठी काम करतो. साधारणतः सर्वांना माहितीच आहे, तरी पण मी पुन्हा एकदा सांगते. आपण महत्त्वाचे 3 विषय निवडलेले आहेत, मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश. या तीनही विषयांसाठी आपण मार्गदर्शन करतो 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना. त्यामध्ये ग्रामर पार्ट सुद्धा आपण घेतो आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की लिटरेचर आणि ग्रामर या दोनही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या कव्हर होणार आहेत. त्याचबरोबर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या 4ही विषयांचं तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. आणि हा सुद्धा PCMBचा पूर्ण प्लॅटफॉर्म 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यांना सुद्धा याच पद्धतीचं ऍप्लिकेशन आहे, हेच ऍप्लिकेशन आहे. त्यांना सुद्धा त्यांचे कोर्सेस आणि क्लासेस हे वेगवेगळे दिसतील. त्यामध्ये तुम्हाला जो हवा तो कोर्स निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश घेण्याची प्रोसेस तर सोपी आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन बद्दल पण आता कळालेलं आहे. नवीन ऍप्लिकेशन सर्वांनी पटापट डाउनलोड करा आणि लवकरात लवकर अर्नी फाउंडेशन सोबत जोडले जा. धन्यवाद.